वन मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीआयडी अधिकारी न्यायालयामध्ये दाखल झालेत, तर बीडच्या मकोका न्यायालयामध्ये हे आरोपपत्र एसआयटी आणि सीआयडी दाखल करतायत। एसआयटी आणि सीआयडी तपासी अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील न्यायालयामध्ये पोहोचलेले आहेत। जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र सादर होत असल्याची माहिती समोर येते। डिसेंबरमध्ये हत्या झालेली होती, एका गावचे ते सरपंच होते आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। त्याच्यामध्ये काही आरोपींना अटक झालेली आहे, तर अजूनही एक आरोपी मात्र फरार आहे आणि याच प्रकरणाचं आरोपपत्र आता दाखल केलं जाणार आहे। तर जवळपास 1,500 पानांचं हे आरोपपत्र सादर होत असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता आणि त्याच प्रकरणातलं आता हे आरोपपत्र सादर केलं जात आहे। नेमकं संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज जे आरोपपत्र जवळपास 1,500 पानाचं जे काही आरोपपत्र आहे, आता एसआयडी आणि सीआयडीचे जे तपासी अधिकारी आहेत, ज्यामध्ये किरण पाटील आणि अनिल गुजर हे सीआयडीचे अधिकारी आहेत, तर एसआयटीचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली हे देखील न्यायालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि ते आज मान्य न्यायालयाच्या समोर हे आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। विशेष म्हणजे आपण जर यामध्ये बघितलं तर 8 आरोपी यामध्ये अटक आहेत आणि 3 गुन्हे वेगवेगळे आहेत। यामध्ये हत्येचा गुन्हा वेगळा आहे, खंडणीचा गुन्हा वेगळा आहे आणि अट्रॉसिटी मारहाणीचा गुन्हा वेगळा आहे। या तीनही गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी